पटोलेंच्या संजय धोत्रेंवरील टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृतीबाबत पटोले यांनी विधान केलेलं होतं। मत मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडाच्या वृत्तीने वागू नये असं बावनकुळे यांनी म्हटलंय। घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नका असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। एक्सपोजवरनं बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली। नाना पटोले यांच्या टीकेला बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। एक्सपोजच्या माध्यमातून बावनकुळे यांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। मत मिळवण्यासाठी कुणाचं मरण चिंतू नका असं बावनकुळे यांनी उत्तरामध्ये म्हटलेलं आहे। संजय धोत्रे यांच्यावरती नाना पटोले यांनी टीका केलेली होती आणि या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं। मत मिळवण्यासाठी गिधाडाच्या वृत्तीने वागू नका असं बावनकुळे यांनी नाना पटोलेंना म्हटलं। तर नाना पटोले यांनी नेमकं काय विधान केलं होतं ते बघूयात। 2014 ते 2017 आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा आमोरसमोर विरोध केला। इथले खासदार आता ते होते, आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटरवर आहे, केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील, पण तेही होते त्या ठिकाणी।